दया रोज सकाळी नवीन होती. आमेन. त्याच्या करुणेमध्ये खंड पडत नसल्या कारणानं रोज नवीन ग्रेस. नवीन ग्रेस म्हणजे काय माहिती का? कालचं तुमचं वर्तन याच्यामुळे देवाला राग आलेला आहे, मग त्यानं बदला घ्यायला पाहिजे, पण तो बदला घेत नाही. पुन्हा नवीन दया तुम्हाला देतो, नवीन कृपा तुम्हाला देतो. कालचं तुमचं वर्तन, कालचं तुमचं थिंकिंग, कालचा तुमचा बंड, देवाचं वचन ऐकून सुद्धा तुमच्या मनानं देवाच्या विरोधात वागणं जे ठरवलं, याच्यामुळं परमेश्वर, बायबल सांगतं, देव आपल्या वचनावर प्रेम करतो. आमेन. 10 आज्ञा ज्यावेळेस या मोशेला दिले ना, तेव्हा मोशे पर्वतावरून खाली घेऊन आला. त्याच लोक पहिलीच आज्ञा मोडले आणि ते मूर्ती समोर, त्या वास्त्रासमोर नाचत होते, जे वासरू सोन्यापासून बनवलेलं होतं. आणि 3000 लोकांची कत्तल झाली, 3000 लोक मेले. त्यांच्यासाठी परमेश्वराची दया नव्हती. खान देऊ नाही का? एवढी तुम्ही देवाची वचन ऐकली, देवाचं वचन तुमच्यापर्यंत आलं, पण असं कोणती गोष्ट की ज्याच्यामुळं आम्ही देवाचं मन मोडलं, पण तरी सुद्धा प्रभूनं सकाळी उठल्यावरती माझ्यावरती अनुग्रहच केला. हालेलुया. त्यानं मला भस्म केलं नाही. म्हणून विलाप गीतकार काय म्हणतो, आम्ही भस्म झालो. वास्तविक पाहता देवाने आम्हाला जाळून टाकलं पाहिजे, त्यानं आमचं अस्तित्व संपून टाकलं पाहिजे. का आमच्यामध्ये कोणतं चांगुलपण आहे? कोणत्या गोष्टी आमच्यामध्ये अशा आहेत की ज्या देवाला पसंत आहे? रोज सकाळी उठल्यावर आम्ही सगळं आमच्या पसंतीचं जीवन जगत आहोत, पण कधी पवित्र शास्त्र उलगडून, देवा तुझी इच्छा काय, काय करावं, कसं जगावं, माझे विचार कसे असावेत, माझं वर्तन, माझं एकमेकाबरोबरचं वागणं, माझं बोलणं, याच्यामध्ये तू आहेस का, हे कधी तपासून बघत नाही. आम्ही कधीच त्या गोष्टीला महत्व देत नाही. परंतु बायबल सांगतं की त्याची दया आमेन. आमच्याकडं रोज सकाळी उठल्यावर नवीन होती. प्रिया, आमेन.